महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग DPL 2026 मध्ये या तिसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा तमाम सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस जिंकला आहे तो ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघर या संघानं आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. आदरणीय नवनाथ सोनकाळे साहेब विरुद्ध कुलभूषण शितोळे असा हा सामना. पुणे संघ तसा गेल्या 2 वर्षांमध्ये चॅम्पियन ठरलेला हा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध ATM पालघर यानं पण रनरअपचं पारितोषिक याच मैदानावर पटकावलेलं आहे. तर अशा 2 बलाढ्य संघादरम्यान हा पहिला सामना. हो, ऑफस्टमच्या बाहेर पहिला चेंडू वाईड म्हणून घोषित केला आहे, अवांतर म्हणून घोषित केला आहे. एक सिंगल रन मिळते अवांतरची. आपण बघतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी होती. खूप बाहेर होता चेंडू, ऑफस्टमच्या सोडून दिला फलंदाज निखिल यांनी, डॉक्टर निखिल यांनी. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न मात्र याही चेंडूवर एकही धाव नाही. चेंडू जातोय तो निर्धाव चेंडू. अगदी डॉक्टर प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करूया. वळतोय मॅचकडे. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने हा चेंडू कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला साजीचा फटका दिलाय फलंदाजानं. साई लॅब्स अतिश शिंदे यांना विनंती असेल त्यांनी मंचावर येऊन सरांची भेट घ्यायची. आलेली आहेत. अगदी त्यांचं डॉक्टर प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. एक मोबाईल हरवलेला आहे अपेक्स NMI वॉरियर्स संघातील खेळाडूंचा. आयफोन आहे का? डॉक्टर बोलल्यावर आयफोनच असणार. 16 Pro Max किंवा 17 Pro कोणाला मिळाला असेल मोबाईल तर प्लीज द्या. सर, पद्मालया आणि ATM पुणे यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये हा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. चार धावा. अगदी स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय फलंदाज निखिल आणि त्याच्या बरोबरीने असेल फलंदाज श्रीकांत. गोलंदाजानं डाव्या हातानं फेकलाय, अपील करतोय यष्टीरक्षक आणि फलंदाज या क्षणी बाद होणार निखिल. अगदी पहिला फलंदाज बाद झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पहिलं सत्र 8 ओव्हरचं आणि द्वितीय सत्र 8 म्हणजे एकंदरीत 16 ओव्हरचं हे 2 सत्र पाहायला मिळेल आपल्याला. अगदी पहिली मॅच झाली, जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आणि त्या मॅचमध्ये सुपर ओव्हर झाली होती. पुन्हा एकदा तो टाय मॅच झाला आणि अगदी टॉसविनवर मॅच विनिंग दिली. जबरदस्त मॅच मैदानाच्या आत उन्हाचा कटाक्ष पडलाय सर आणि या कटाक्षामध्ये डॉक्टर प्रीमियर लीग पाहायला मिळते. महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग 2026 हे देखणं आणि दिमागदार पर्व पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल प्रेक्षकांना, खेळाडूंना, अशा आशा बाळगूया. असं म्हणतात ना, शरीर पाण्याने मन बुद्धीने तर आत्मा ज्ञानानं पवित्र होतो. तसं एखाद्या माणसाला जखम, एखाद्या माणसाला आजारपण झाला तर त्याचा उपाय मात्र डॉक्टर आहेत. सोन्याचा भाव प्रति कॅरेटमध्ये मोजला जातो मी नेहमी म्हणतो. तसं डॉक्टर तुमचं योगदान प्रति शब्दामध्ये आणि प्रति महाराष्ट्रामध्ये गणलं जाईल यात शंका नाही आहे. टिके सर. हा, नक्कीच कोरोनामध्ये या डॉक्टरांची किंमत आपल्याला खरं तर खऱ्या अर्थानं अजून जास्त कळालेली आहे. हे 100 नंबरी सोनं आहे खरं तर. डॉक्टर पेशा म्हणजे सेवाभावेचा पेशा आहे आणि सगळी डॉक्टर मंडळी आपल्या सगळ्या रुग्णांची, आपल्या सगळ्या नागरिकांची या भारत देशामध्ये, या संपूर्ण जगामध्ये सेवा करतात. त्या सगळ्या डॉक्टर मंडळींचं आपण प्रथमतः त्यांचं कृतज्ञता त्यांची व्यक्त करूया, त्यांना धन्यवाद व्यक्त करूया. आणि आज त्यांचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. संदीप सर जेव्हा उद्घाटन संदीप जोशी सरांनी केलं तेव्हा ते म्हणाले, डॉक्टरांना मी रोज वेगळ्या त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहतो, परंतु आज त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, टेन्शन नाही आहे माझा कोणता रुग्ण कसा आहे, काय आहे. आज फक्त त्यांचा आज खेळण्याचा दिवस आहे आणि पालघरवरून, वापीवरून दरवर्षी हा संघ ATM पालघर येत असतो. त्यांचं पण आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. मैदानात बघा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ही गोलंदाजी केली आणि कट करायचा होता चेंडू आणि
सरळ चेंडू विसरला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निरंजन याचं पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा, 1 गडी बाद झालेला आहे. म्हणजे पद्मालया पुणे संघ थोडासा बॅकफुटवर मला असं वाटतं समीर गेलाय तो पहिल्या षटकामध्ये. आणि ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघर संघ थोडासा पुढे गेलेला आहे. हेच तर क्रिकेट आहे. असं वाटलं होतं की पहिल्या सत्रामध्ये दोन्ही टीमनी 72 धावा केल्या होत्या आणि दुसरी मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिलं षटक निरंजननं चांगली गोलंदाजी केली, 5 धावा आल्या, फलंदाज एक निखिल बाद झाला आणि त्यानंतर चाललेली आगेकूच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सर. डॉक्टर निरंजननं पहिलं षटक टाकलं होतं या एंडकडून. आता त्या एंडकडून नवीन गोलंदाज डॉक्टर बीर बहादूर आलेले आहेत. डॉक्टर बीर बहादूर बादशाह नावानं मुंबई क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेले बीर बहादूर आता कशी गोलंदाजी करणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच चेंडू, कट केलाय चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅन मध्ये इथे करण्यात येत आहे. पहिलं षटक होतं समीर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, 2 खेळाडू बाहेर होते. आता बॅटिंग पॉवर प्ले आहे, 3 खेळाडू बाहेर आहेत, एक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये, दुसरा लॉंग ऑफमध्ये आणि तिसरा लॉंग ऑनला तैनात केलेला आहे तो गोलंदाजानं. शॉर्ट पिच चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गली आणि पॉइंटच्या मधून हा चौकार. जबरदस्त असा चौकार. या चौकारानं आता आकार आणलेला आहे तो धावसंख्येला. बघा आपण बघू शकतो कसा चेंडू थोडासा शॉर्ट होता, वेट केलं, पंच मारला आणि कव्हरमधील पॉइंटमधील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू तटवला सरळ सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. टेक्निकल बॅटिंग, यॉर्कर चेंडू होता, खणून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जातोय. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगलनं हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते. ती पद्मालया पुणे संघाची 1 बाद 11, 3 एक्के स्कोर कार्डवर लागलेले आहेत समीर. सेन्सिबल क्रिकेट. 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अगदी खेळपट्टी टणक झाली आहे, उन्हाचा कटाक्ष पडलाय. फलंदाजांना त्याचा फायदा होणार सर, यात शंका नाही. परंतु फलंदाजानं त्या कटाक्षानं, त्या ईर्ष्येनं आणि त्या इरादानं फलंदाजी करायला. हा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून अतिशय क्रिकेटिंग शॉट, अगदी क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळालं फलंदाजाच्या मार्फत. परंतु चांगलं बॅटिंग करताना आणि हा चेंडू येतोय अगदी मी म्हणेन 2 धावांसाठी. 2 धावा. मस्त फटके, जमिनीलगतच्या फटक्यांवर मला असं वाटतंय आता जास्त भर आहे तो पुणेकरांचा. 8 षटकांचे सामने आहेत. या 8 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकं जरी कमी धावांची गेली तरी तेवढं फरक पडत नाही. नेक्स्ट मॅच ज्यांची गुरुकुलला असेल ना, गुरुकुलला त्यांनी जेवण करून जायचंय, अगदी भोजनाचा मनमुराद आनंद घ्यायचा. डॉक्टर प्रीमियर लीग 2026 मध्ये आमचे रोहित कदम डॉक्टर सर, आमचे रसायनीचे, अगदी माझ्या शॉपच्या कडेलाच त्यांचा दवाखाना आहे. आणि मला काय लागलं तर मी हक्काने जातो. सरांनी फक्त चेकअप केला, न पैसे, पण पैसे मी देण्याचा प्रयत्न करतो. ट्रॉफी देण्याचा प्रयत्न, उपाय आणि इलाज मात्र त्यांच्याकडे होतो. धन्यवाद. तुम्हाला तसं वाटतंय फुकट, पण ते लिहून ठेवतात डायरीमध्ये. एकदाच तुमच्या शॉप मधून खरेदी करतील ना तेव्हा बिल आल्यावर समजेल. कदम सर आमचे अगदी शांत आहेत, संयमी आहेत. मला असं वाटतं पहिलं पर्व त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालं होतं. रोहित कदम सरांच्या. दुसरं पर्व झालं डॉक्टर संजय कुरंगळे आणि तिसऱ्या पर्वाचे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर निलेश साळुंके. स्कोर बघा, 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हे 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 षटकं झाली आहेत. 2 षटकांमध्ये 15 धावा म्हणजे पॉवर प्ले आहे ना समीर, पॉवर प्ले गोलंदाजांनी गाजवलाय. निश्चित असं वाटलं होतं की फलंदाजांना त्याचा फायदा होईल, परंतु गोलंदाजांना देखील तितकाच फायदा होईल. खेळपट्टी टणक, उचली घेणारा चेंडू येणार आणि जेवढा फलंदाजांना उपयुक्त आहे तेवढा गोलंदाजांना देखील उपयुक्त असेल, यात शंका नाहीये सर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. निरंजन पुन्हा एकदा आलेले आहेत आपला दुसरा स्पेल घेऊन. लेफ्ट ओव्हर पिच चेंडू नाही बरोबर बसला, बॅटच्या मधोमध जातोय चेंडू. कव्हर पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतायत डॉक्टर आणि एकच धाव मिळते. सिंगल सिंगल सिंगल, फक्त एकच चौकार आतापर्यंत आलेला. पॉवर प्लेचा फायदा खरं तर उठवायला पाहिजे होता पुणेकरांनी,
पद्मालया पुणे जी 2 वर्ष चॅम्पियन ठरलेली आहे या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये, या मॅचमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये थोडीशी बॅकफुटवर होती, झेल टिपलाय, वाह मस्त झेल, अफलातून पडले, डाईव्ह लगावून हा झेल टिपलाय, मस्त झेल, उत्कृष्ट झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होत आहेत अंबाजी. आपण बघू शकतो इथे ॲक्शन रिप्लेमध्ये शॉर्ट पिच चेंडू होता आणि ऑफस्टमच्या बाहेर होता, तटवला हा चेंडू आणि डाईव्ह लगावून हा सुंदर असा रोहित केणी या डॉक्टरांनी हा सुंदर असा झेल टिपलाय आणि यशस्वी गोलंदाज निरंजन किती आनंदित झाले बघा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहिला, टाळ्या त्यांनी आपल्या सहकार्यासाठी वाजवल्या आणि निश्चितच एक महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला. 2 आत्तापर्यंत बाद झालेले फलंदाज निखिल आणि डॉक्टर अंबाजी देशमुख. गंगासागर कोल्पे मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. डॉक्टर गंगासागर नावातच गंगा आहे, त्यामुळे निश्चितच धावांची मला गंगेचं उदाहरण आठवतं सर. असं म्हणतात ना की भाली अर्धचंद्र माती शुभ्र गंगा लेपिले सर्वांगी तथा भस्म, त्या शंकराच्या डोक्यावरून ती गंगा वाहिली जाते आणि त्याचं उदाहरण या गंगासागरच्या माध्यमातून आपल्या तोंडून पाहायला मिळालं. नक्कीच भगीरथांनी गंगा या पृथ्वी तलावर आणली आणि त्या शंकर भगवानांच्या जटामधून निघणारी ही गंगा इथे धावांच्या रूपात परावर्तित होईल का, याकडे मला असं वाटतं सगळ्यांच्या नजरा खिळून राहिलेल्या आहेत. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय, वाईडनं आता धावसंख्या हळूच वाढतीये, धावसंख्या पोहोचते पद्मालया पुणे संघाची 2 बाद 17. 2 बाद 17. संत आणि सावध क्रिकेट म्हणावं का, क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट म्हणावं का. हा चेंडू निलांजन काय बॉलिंग करताय, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 1 विकेट्स घेतलेली आणि 5 रन दिल्या होता, तोच निलांजन लगातार 2 फलंदाज बाद करण्यात या 3ऱ्या ओव्हरमध्ये सक्सेस ठरतोय. अगदी 3 चेंडूंची फेकी केली आहे. काय गोलंदाजी होते, अतिशय भेदक डाव्या हाताचा हा गोलंदाज, अचूक टप्पा आणि अचूक लेंथ लाईनवर गोलंदाजी करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय सर. ते सुंदर गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी, विकेट मागे विकेट, एका मागोमाग एक असे विकेट आता जायला सुरुवात झालेली आहे ती पद्मालया पुणेची. खरं तर पद्मालया पुणे म्हणजे एक स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर असलेला संघ आहे. शेवटचा 8वा 9वा 10वा खेळाडू पण षटकार चौकार मारण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे, संघ आहे. तर अशा या खेळाडूंसमोर सुंदर अशी गोलंदाजी मात्र ATM विनायक हॉस्पिटल पालघर संघानं केलेली आहे. मी नवनाथ सरांना तिथे विचारलेलं तेव्हा बाईटमध्ये की स्ट्रॉंग टीम तुमच्या समोर आहे, तुमची काय रणनीती असेल, तेव्हा ते म्हणालेले स्ट्रॉंग टीम तर आहेच, परंतु आम्ही पण त्यांच्याबरोबर एकदा 2 हात केलेले आहेत फायनलमध्ये, त्यामुळे आम्ही पण एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आणि आज तो प्रयत्न नाही तर तो मला असं वाटतं सत्यात उतरला आहे त्यांचा प्रयत्न. निश्चित अगदी पद्मालया पुणे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये ही 2री मॅच चालू आहे. ATM पालघर विद्यालया वापी यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये चांगलं वॉट अ स्ट्रोक, पण लांबी मिळेल का, उंची तर मिळाले आणि झेल टिपलाय, मस्त झेल टिपलाय. अजून एक गडी बाद होतोय, तो पद्मालया पुणे संघाचा फलंदाज श्रीकांत लोकरे. श्रीकांत फलंदाज बाद झाला. अगदी निलांजन चांगली गोलंदाजी केली, जेवढी स्तुती करावी तेवढी कमी या गोलंदाजीची. ज्यानं पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या, 1 विकेट्स मिळवला होता आणि या षटकामध्ये त्यानं 3 फलंदाज बाद करण्यास सक्सेस ठरलाय. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाची अगदी पद्मालया आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये खेळती आहे ती ATM विनायक हॉस्पिटल वापी. जबरदस्त मॅच.
मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणार. फलंदाज कुलभूषण शिरतोळे. अगदी कर्णधार आहे या टीमचा. याच्यावर मदार असणारे 8 षटकांचा सामना आहे. अजूनही काही झालेलं नाहीये. अगदी धावा जमवाव्या लागतील. 8 षटकांचा सामना आहे. लेदर क्रिकेटमध्ये जसं कसं आहे सर, जशा जास्त ओव्हरचे सामने असतात, स्थिर होऊन धावा काढल्या जातात, तशा यांना या मॅचमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये 8 षटकामध्ये काढता येतील. नाही, निश्चितच पुणे संघाच्या धावा जरी आपल्याला कमी दिसत असल्या ना आत्ता, तरी पुणे संघ कधी गिअर बदलेल सांगू शकत नाही. आपल्या दांडफाट्यावरून गेल्यावर आपण कसं एक्सप्रेस हायवेला पटकन लागल्यानंतर 40चा स्पीड आहे तो डायरेक्ट 100 करावा लागतो, तशी करणारी ही पुणे टीम आहे. त्यांना असं म्हणजे कमी लेखून चालणार नाही आहे पालघरकरांना. परंतु आत्तापर्यंत तरी पालघरकर वरचढ ठरलेले दिसत आहेत. हेही षटक संपलं आहे. षटकं संपलेली आहेत 3 आणि 3 षटकांमध्ये धावा आहेत त्या फक्त 4 बाद 19 धावा म्हणजे 20-25चा पल्ला पण नाही. मागील मॅचमध्ये 72 धावा पण चेस होताना आपण बघितल्या. तिथे 80-90 धावा पाहिजेत समीर. निश्चित जिथे 18 चेंडू आणि 19 धावा म्हणजे चेंडू आणि धावा यांचा प्रतिस्पर्धी अंतर पाहिलं तर फक्त अगदी 1 धाव एक्स्ट्रा आहे सर. आणि एका धावेच्या बरोबरीनं मी म्हणेन अगदी 3 षटकांचा खेळ झाला. 19 धावा स्कोर बोर्डवर लागल्या. अगदी ATM विनायक हॉस्पिटल वापी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये खेळतीये ती पद्मालया टीम पुणे. बघूया आता सगळं जे आहे ना ते मोरक्यावर आहे, आपल्या कुलभूषण शितोळे साहेबांवर आहे. ते जर टिकले तर धावा येतील. हो, मस्त फटका शितोळे साहेबांनी मारला आहे. जमिनी लगतचा फटका मारला, मात्र सेफ शॉट त्यांनी खेळलेला आहे. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत दोघांनी. या 2 धावांनी हळूच धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. 4 बाद 21 म्हणजे आता धावांचा वेग आता वाढवावा लागणार आहे. तो पद्मालया पुणे संघाला. ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघरचे गोलंदाज सरस कामगिरी करतायत. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, वाडा स्ट्रोक, एक्सलंट, जबरदस्त. मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सापळा रचलाय मला असं वाटतं वापी पालघरकरांनी. त्यांना माहिती आहे हा कुठे मारेल, हा काय करेल, हा कुठे खेळेल. काय समीर? नक्कीच. कसं आहे माहिती आहे का, आपल्या एका विभागामध्ये जशा टीम असतात आणि आपण खेळाडूंना एकमेकांना ओळखत असतो ना, तसे डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये एकमेकाला डॉक्टर ओळखतात. त्यांना माहिती आहे सातत्यानं सराव केल्यानंतर कुठे फलंदाजी करायचा, कुठे फिल्डर लावायचा आणि या अनुषंगानं ही मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मस्त. पण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन झालं, हा एक फायदा कदाचित होऊ शकतो पुणेकरांना. हो, मस्त मस्त टोला आणला. काय स्वीट आवाज आला चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाल्यावर. थोडीशी मिसफिल्ड होते, मात्र त्याचा फायदा फलंदाज उठवत आहेत दोन्ही पुणेकर. 2 धावा या चेंडूवर मिळतात. 2 धावांनी जयप्रकाश बोरसे पोचतायत ते 3 वर, कुलभूषण शितोळे 4 वर आणि त्यांचा संघ पोचतोय म्हणजे पुणे 24 वर. 24 धावा. अगदी पिंट्यामध्येच आपण स्वागत करूया महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग 2026 मध्ये. रोहित डॉक्टरांच्या सातत्यानं बरोबरीनं असतात. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, अगदी क्षेत्ररक्षक धावतोय, जमिनीत लगत फटका, अगदी 2 धावा काढल्यात फलंदाजांनी. धाव रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल सर या बॉलवर फलंदाजांची. ठेवावीच लागणार. षटकार येत नाही, चौकार येत नाही, अशा वेळेला सिंगलला डबलमध्ये आणि डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याची किमया या पुणेकरांनी करून दाखवलेली आहे. छोट्या छोट्या मिसफिल्डचा पण आपण बघितला फायदा किती उठवला, खूप फायदा उठवला छोट्या छोट्या मिसफिल्डचा त्या पुणेकरांनी. शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता, पुल करायचा होता खरं तर, पण 1 धाव या चेंडूवर मिळते. पाहुण्यांचं आगमन स्टेजवर झालेलं आहे. 27 धावा. अगदी स्कोरबोर्डवर 27 धावा लागल्यात. 4थं षटक प्रगत आहे. मिलिंद आता गोलंदाजी करतोय. एकंदरीत 7 धावा त्याने अद्यापपर्यंत खर्च केल्यात. अगदी 1 चेंडू शेष आहे या षटकामधला, परंतु आता फलंदाजांना जाणायला हवा. धावा जमवाव्या लागतील. ट्रॉफीच्या जवळ जायचं असेल महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026च्या ह्या देखण्या आणि दिमागदार पर्वामध्ये, तर धावा जवळ लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेला टप्प्यानं क्षेत्ररक्षक उचलणार, गोलंदाजाकडे फेकणार. तोपर्यंत फलंदाजाने अगदी 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेनिशी चित्त्याच्या चपलाईनं धावफलक वधारलाय. धावफलकावर धावा जमल्या गेल्यात त्या अद्यापपर्यंत 29 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे, ती गोलंदाज आणि फलंदाजांच्या मार्फत सर. नाही, आता धावांचा वेग थोडासा वाढलेला दिसतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये थोड्याशा कमी धावा होत्या, मात्र आता आपण म्हणाला तसं 10, त्यामुळे आलेख थोडासा वाढलेला दिसतोय. 4 षटकं संपले आहेत, इंटरव्हल झालेली आहे, अजून
4 षटकं मला असं वाटतं शिल्लक असावीत. आत्ताच व्यासपीठावर लोटस स्कॅन अँड रिसर्च सेंटरचे सर्व मार्केटिंग टीम इथे आलेली आहे. त्या मार्केटिंग टीमचं मनापासून आपण इथे हार्दिक स्वागत करूया. डॉक्टर पूजा घरत इथे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे प्रसाद बसणकर, डॉक्टर कुरंगळे साहेबांचे मेहुणे, त्यानंतर आदरणीय अपूर्वा बसणकर, वेदश्री कुरंगळे, मीरा कुरंगळे आणि मिसेस कुरंगळे या मॅचचा आनंद घेत आहेत. ऊसाचा रस पण तिकडे आलेला आहे, त्यामुळे त्या ऊसाच्या रसाचा पण आस्वाद हे बरं आहे ना. पाहुण्यांना पॅक आणि यांना ओरिजिनल ऊसाचा रस. आयोजक मंडळी हुशार आहे, परंतु ऊसाचा रस पाहिजे या दिवसामध्ये. कडक उन्हाळा आहे आणि या कडक उन्हाळ्यामध्ये हे नॅचरल ज्यूस सगळी मंडळी आधी अन्न परीक्षण म्हणजे राजे महाराजांना पूर्वी ते किचनमधील बावर्ची करायचे तसं. आमचा आवाज बसू नये याची काळजी त्र्यंबक सरांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्र्यंबक सर तुमचं पण आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. मस्त मॅच आहे ही. महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगचं या 3रं पर्व आहे. 2 पर्व हसत खेळत सगळ्यांनी आपण इथे घालवलं आहे आणि हेही पर्व आपण हसत खेळत इथे गाजवतोय. निरंजननं 2 षटकं टाकली, 2 स्पेल केले त्यांनी. 4.5ची इकॉनॉमी त्याची राहिलेली आहे आणि 9 धावा दिल्या. तर बादशाह ज्यांनी 10 धावा एका षटकामध्ये आणि मिलिंद यांनी 9. डॉक्टर सचिन नाईक यांनी धन्यवाद. सचिन साहेब अगदी जबरदस्त नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय ना पिया. बीर बहादूर बादशाह नावाने ओळख असणार हा गोलंदाज बीर बहादूर पाहायला मिळेल. या 5व्या षटकामध्ये एकंदरीत 4 षटकांचा खेळ झालाय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. अगदी धावांचा ओघ आता वाढतोय. पहिल्या 3 षटकामध्ये 19 आल्या होत्या, 4थ्या षटकामध्ये आल्या त्या अगदी 10 धावा आणि धावफलकावर धावा जमल्या गेल्यात त्या 29 धावा. आता गोलंदाज करतोय बीर बहादूर. फलंदाजीसाठी स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅटर जयप्रकाश. हा चेंडू कव्हर, एक्स्ट्रा कव्हरचा मादक सौंदर्याचा अगदी ठोका पाहायला मिळतोय. जसं सौरव गांगुलीचा फटक्याची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. ज्या सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेटमध्ये एक दबदबा ठेवला होता, ज्यानं लॉर्ड्समध्ये अगदी टी शर्ट भिरकावून काढून असा म्हणजे तिथे दादागिरी कशी असते ती सौरव गांगुलीनं या क्रिकेटमध्ये दादागिरीचा पल्ला गाठला आणि कुठेतरी भारतीय क्रिकेट जिवंत ठेवलं. आणि त्या अनुषंगानं अद्यापपर्यंत क्रिकेटची लयलूट पाहायला मिळते. डॉक्टर प्रीमियर लीग 2026 मध्ये महाराष्ट्र नाव कसं भुलून चालेल. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकानं उचललाय आणि स्वतः धावून फेकतोय. तुम्ही म्हणेन यावेळेस गोलंदाजाकडे अगदी 1 धाव आली आणि एका धावेच्या बरोबरीनं स्कोर कार्डवर धावा जमल्या गेल्यात. त्या अद्यापपर्यंत 4 बाद 32 धावा. 4 बाद 32. संत आणि सावध क्रिकेट 5वं षटक प्रगती पथावर. फलंदाजांना धावा जमवाव्या लागतील अद्यापपर्यंत धावा फलकावर. आणि हे कर्णधाराला करावं लागणार आहे. कर्णधार नुसतं नावाचा कर्णधार नकोय, तिथे कर्णधारानं पडती बाजू सावरली पाहिजे, असा कर्णधार पाहिजे. प्रयत्न करतायत शितोळे साहेब, प्रयत्न करतायत, मात्र एकच सिंगल त्यांना रन या चेंडूवर मिळते. बघा सिंगल रन आले सर. अगदी एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड हलतं ठेवते बॅटिंग करणारी टीम आणि त्यांच्या प्रतिस्पर्धीवर युद्धामध्ये टीएम विनायक हॉस्पिटल वापी. अगदी जबरदस्त मॅच होईल अशी आशा बाळगूया. परंतु गोलंदाजाचा पुढचा चेंडू ऑफ साइड रिदम मध्ये यष्टीरक्षकानं आपल्या दस्तानामध्ये घेतलाय. जोपर्यंत बॅट फिरवणार फलंदाज निर्धाव चेंडूची फेकी. डॉट चेंडू आणि डॉटच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबलाय 33 धावा संख्येवर. बादशाह बघा हे रुमाल बिमाल लावून आलेत. विदर्भात मॅच आहे की काय असा फील आपल्याला मिळतंय. हे कडक ऊन लागायला नको. तिकडे कसं मॉइश्चर कमी असतं, आपल्याकडे मॉइश्चर आहे जास्त आणि सगळं अंग झाकून आलेले आहेत. ते बादशाह बादशाहनी बादशाहसारखा मारलाय फटका.
जयप्रकाश, हा बॉलर वीर बहादूर उर्फ बादशाह आणि बॅट्समन जयप्रकाश. वीर बहादूरची अगदी मी म्हणेन सर 5 बॉल झालेत आणि 5 बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डवर धावा लागल्यात. अगदी 34 धावा. हा चेंडू एक आली ना, 1 धाव आली. 35 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. अद्यापर्यंत क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मस्त फिल्डिंग चांगली केली आहे. जर फिल्डिंगची जर साथ जर असेल गोलंदाजाला तर निश्चितच अजून त्याला बळ येतं. आपण बघा निखिल 4 चेंडूमध्ये 2 धावा, श्रीकांतनं 6 मध्ये 7, अंबाजींनी 5 मध्ये 5, त्यानंतर गंगासागर आलेले 2 मध्ये 1, जयप्रकाश 7 मध्ये 8 आणि कुलभूषण यांनी 6 चेंडूमध्ये 8 धावा केलेल्या आहेत. 2 अंकी धावा कोणाच्याच नाहीत. रिटायर्ड झालेत फलंदाज जयप्रकाश बोरसे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. कुलभूषण, आता कुलभूषण तिकडे स्ट्राईक मध्ये आहेत. कुलभूषण, चोपडे, डॉक्टर चोपडे नॉन स्ट्राईक एंड मध्ये सध्या उभे आहेत. चला स्पीडअप घ्यायचा, स्पीडअप. रोहित चोपडे, प्रयत्न करतायत आणि हा चौकार असेल. मस्त चौकार, सणसणीत असा चौकार मारतायत ते कर्णधार कुलभूषण शितोळे. आता मला असं वाटतं त्यांनी हाणामारीला सुरुवात केलेली आहे, रौद्र रूप धारण केले आहे. कृष्णा सातपुते सारखे त्यांचा टान्स त्यांनी घेतलाय. बॉडी लँग्वेज त्यांची तशीच आहे आणि हा मस्त फटका मारला लॉंग ऑन मध्ये. धावत सुटले मात्र चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी. अगोदरच क्रॉस अँगलनी थोडासा 120 अँगल खेळताना घेतात. मारायचा प्रयत्न हवे ते यष्टीरक्षक आले चेंडू खाली आणि हे काय, झेल सुटलाय, पडला चेंडू खाली आणि मला असं वाटतं हसतायत गालातल्या गालात कुलभूषण शितोळे की बच गए आणि नक्कीच त्यांना जीवन दान मिळालं. हवेत गेला होता चेंडू, खूप उंच उडालेला. हा चेंडू यष्टीरक्षक आला चेंडू खाली, मात्र झेल काय होऊ शकला नाही. हाताला स्पर्श करून जमिनीला दान झाला हा चेंडू आणि जीवनदान. शॉर्ट पिच चेंडू मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये मारला जातोय. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर मध्ये. 1च रन या चेंडूवर मिळते. दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात स्ट्रोक मारण्याचा. षटक सुरू आहे ते 6वं, 6 आणि अजून 2 म्हणजे एकूण 8 षटकांची ही मॅच आहे. 8 षटकांच्या सामन्यामध्ये 4 बाद 41 अशी धावसंख्या झालेली आणि षटकं संपलेली आहेत 5.3. 5.3. हा मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतोय अगदी लॉंगॉनच्या दिशेला. टप्प्यानं चेंडूला पकडणार, उचलणार गोलंदाजाकडे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं अगदी स्कोर कार्डवर धावा जमल्या गेल्यात 43 धावा. नाही, सूरजची गोलंदाजी बघा ना, किती स्लो टाकतात नवनाथ सर. आहे ना, नवनाथ सर हुशार आहेत. फास्ट नाही टाकायचा, स्लो टाकायचा. लहान पोरांना टाकतात तसं टाकायचं. त्यामुळे चेंडू बाहेर नाही जात आणि हवेची दिशा पण पश्चिमेकडून पूर्वेकडे, त्यामुळे इकडे स्ट्रोक मारणं थोडंसं अवघड होऊन बसलेलं आहे ते फलंदाजांना. रिव्हर्स स्वीप अटॅम्प नाही करता आला. ही गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली आणि या चेंडूवर मला असं वाटतं 22ची 1 रन मिळते. रिव्हर्स स्वीपचा चान्स आहे तिकडे जर स्ट्रोक लागला तर, कारण सर्कलच्या बाहेर 30 यार्डच्या बाहेर एकही क्षेत्ररक्षक ठेवलेला नाही. सूरज, डॉक्टर सूरज, ओ मस्त मस्त. डॉक्टर सूरजचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळतोय आणि जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुडलॅन पद्धतीचा हा चेंडू. डॉक्टर रोहित केणे मला असं वाटतं यानंतर गोलंदाजीसाठी येतील. केणे एक्सप्रेस नावानं प्रसिद्ध असलेले, केळवा एक्सप्रेस नावानं प्रसिद्ध असलेले हे डॉक्टर केणे. बघूया, अगोदरच्या गोलंदाजांनी सरस कामगिरी केली. अजूनही शितोळे साहेब आहेत तिथे मैदानात आणि त्यांच्याबरोबर रोहित चोपडे हेही तिथे आहेत.
विकेटवर जोपर्यंत ते दोघे असतील तोपर्यंत धावांचा पाऊस पडेल असं वाटतंय, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये काय होईल कोणास ठाऊक. रोहित केणीचा हा फुलटॉस चेंडू ऑफस्टॉमच्या बाहेर होता, मारलाय कव्हर मध्ये आणि या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. मस्त रनिंग बिटवीन द विकेट. शितोळे साहेब प्रयत्न करतायत, कुलभूषण शितोळे धावा वाढवण्याचा, आणि मला असं वाटतं अजून त्यांना पाहावं तसं यश मिळालेलं नाहीये, कारण पालघर वापीची जी गोलंदाजी झाली आहे ना, लाजवाब अशी भन्नाट गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत तरी केलेली आहे. फुलटॉस चेंडू, एकच सिंगल. ते म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासे फिरतात. फुलटॉस चेंडूवर पण आता काही मिळत नाही. अगोदरचे चांगले फलंदाज बाद झाले, ती मधली फळी आता पाहावं तसं त्यांच्याकडून सरस कामगिरी झाली नाही, पण व्हायला पाहिजे समीर. निश्चित प्रवाहाच्या विरुद्ध आणि प्रवाहाच्या बरोबरीनं जायला मजा येत असते. हा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू कव्हर एक्स्ट्रा रिदमला चांगला फटकावलाय आणि 1 धाव येते. या सिक्सच्या मदतीनं धावा फलकार धावा जोडल्या गेल्या. 48 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता बघा ओव्हर कमी राहिल्या, धावा जमवायच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रतिस्पर्धी टीम विरोधामध्ये फलंदाजांनी आता त्या इराद्यानं आणि त्या दिशेनं बॅटिंग करायला हवी सर. सुरू आहे त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यॉर्कर स्लोअर यॉर्कर गोलंदाजी आहे. किती एक्सपेन्सिव्ह गोलंदाजी केलेली आहे, मस्त गोलंदाजी केलेली आहे ती रोहित केणीनं. असं वाटलेलं शेवटच्या काही षटकांमध्ये धावा होतील, परंतु आता रिटायर्ड कुलभूषण शितोळेंना पण रिटायर्ड व्हावं लागतंय. कुलभूषण मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी कृष्णा गरुड, पुण्याचं नाव म्हणजे कृष्णा सातपुते न फेमस केलेलं आहे. आता हे कृष्णा गरुड गेलेत, त्यांच्या वाट्याला किती चेंडू येणार बघूया. रोहित चोपडे तयार आहेत. हो फुलटॉस चेंडू बाहेरच जात नाहीये, षटकार लागत नाहीये, टायमिंग जुळत नाहीये. 50 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. अर्धशतक झळकलेलं आहे. ते स्कोअर कार्डवर पद्माला या पुणेच्या 50वर 5 कृष्णाला ज्याच्यासाठी पाठवलं आहे त्याच्यासाठी आता तो त्याचं हे पुरे करेल का. आमचे कॅडरस काळूरामजी आलेले आहेत. फुलटॉस चेंडू, वॉट स्ट्रोक, षटकार. येस, जबरदस्त षटकार. कृष्णानं नावासारखी इथे फलंदाजी केली आहे, आपलं सुदर्शन चक्र फिरवलेलं आहे आणि उत्तुंग असा षटकार. समीर बघा, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतो हा चेंडू लोअर फुलटॉस होता, तसाच उचलला. घुटना टेकावर षटकार देख म्हणतोय. डोपे टेकून हा चेंडू लांब स्टेजच्या दिशेनं हा उत्तुंग षटकार कृष्णानं मारलेला आहे. जबरदस्त टायमिंग आणि ताकदीचा मेळ असलेला हा कृष्णाचा फटका. एक्सपिरियन्स खेळाडू सारखा आणि बघत बसला कॉन्फिडंटली त्या चेंडूकडे, धावला नाही. त्याला माहिती होतं की या चेंडूवर षटकार जाणार. हा आत्मविश्वास त्याच्या चेंडूवर आपण स्पष्टपणे पाहिलेला आहे. बघा, जसा इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंगनी 6 षटकार मारले होते ना, त्यातला 1 षटकार डोपे टेकून होता आणि असाच उत्तुंग गेला होता आणि त्याच पद्धतीनं हा षटकार ठोकलाय फलंदाजानं. म्हणजे आता फलंदाजानं जाणलं, असं वाटलं होतं की धावा होणार की नाही स्कोरबोर्डवर. 12 धावा जमल्या गेल्यात, अगदी 56 धावा आल्या. आपण म्हणालो होतो की पहिल्या मॅच मध्ये 72 धावा लागल्या होत्या, परंतु आता स्कोर कार्डवर धावा लागल्यात 56. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे सर. 6 चेंडूमध्ये अजून 2 जरी षटकार लागले ना तरी 70-72चं एक चेसेबल टार्गेट उभं होऊ शकतं. नाहीतर पालघर संघाची बॅटिंग ऑर्डर मोठी आहे. चेंडू द्या. चेंडू फोडला का? हल्ली चेंडू फुटत नाहीत, जातात. पूर्वी चेंडू फुटेपर्यंत सगळे खेळायचे. जुना टाका इकडून 2 चेंडू 8. चेंडू पण हेवी आहे, जसा निव्या हेवी चेंडू आहे ना त्याच पद्धतीचा हा चेंडू हेवी वाटतोय सर. चेंडूला हातात घेऊन बघितला तर चेंडू थोडासा जड आहे आणि असा टणक पद्धतीचा चेंडू बनवला गेला टेनक्स क्रिकेटनं. हा टेनेक्सचा हा चेंडू आहे. पेनकिलर स्प्रे द्या, बोटाला दुखापत झालेली आहे नवनाथ सर. पेनकिलर स्प्रे.
स्प्रेची काही कमी नाही. इथे डॉक्टर्स प्रीमियर लीग आहे, तिथे किट्सच किट्स पाहायला मिळतात सकाळपासून. इथे कशाची कमी नाहीये महाराष्ट्र नाही, डॉक्टर मला प्रीमियर मला लीगमध्ये. आठवत आहे माझ्या पण करंगळीला चेंडू लागलेला, कॅच घेताना खूप वर गेली आणि मग करंगळी करंगळी आणि बोट, माझं मधलं बोट करंगळी एवढं झालं, बघतोय मागे निश्चितच. आलं. म्हणजे जवळपास आणि- तुम्ही 89-90च्या हो. 6 मध्ये आपण खेळत आणि असाल क्रिकेट. नंतर नंतर जेव्हा मी डॉक्टरकडे गेलो, गाडे डॉक्टर होते तेव्हा आपल्या इथे, मला त्यांनी बोलण्यात गुंग ठेवलं आणि असं खेचलं ना जोरात, परत होतं तसं झालं. ओ हा हा चेंडू, मस्त चेंडू आणि धावचेत, फलंदाज धावचेत. बाद झालाय फलंदाज. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणार. अगदी शेवटचं षटक पाहायला मिळेल ते, मी म्हणेन 8वं षटक पाहायला मिळेल ते मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. यानंतरचा सामना होणार आहे ॲपेक्स नवी मुंबई इंडियन वॉरियर्स विरुद्ध अहिल्यानगर वॉरियर्स. अहिल्यानगर वॉरियर्स आणि ॲपेक्स नवी मुंबई इंडियन्स, दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण इथे समालोचन कक्षामध्ये या. टॉस करणार आहोत आपण मधल्या इनिंग ब्रेकमध्ये. आठवी ओव्हर चालू आहे सर. अगदी 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 56 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. तू मय थोडीशी बंबळ पाहायला मिळतीये क्षेत्ररक्षकांच्या आणि फलंदाजांच्या बाबतीमध्ये. फलंदाज बाद होणार. अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. फलंदाज बाद झाल्यावर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणार. तो फलंदाज मारण्याचा प्रयत्न अगदी नाकाम ठरतोय. फलंदाज डॉट चेंडू होतोय या षटकामध्ये. असं वाटलं होतं या षटकामध्ये स्लॉगवरचं षटक आहे, जास्ती धावा येण्याचा प्रयत्न करेल. आपण म्हणाल होते सर की एका दुसरा 2 षटकार आले तरी 70-72 धावा चेसेबल होतील, परंतु इथे धावा मी म्हणते जमल्या जात नाही. हा चेंडू भिरकावलाय सरळ काऊ कॉर्नर मध्ये. येणार हा लांबच लांब 6 धावेंसाठी षटकार. आणि आपण म्हणलं षटकार येईल, आपलं म्हणणं रास्त झालं. अगदी धावा फलकावर धावा जमल्या गेल्यात त्या 63 धावा सर. 63 धावा. 6 फलंदाज बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमचं आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते या फलंदाजाची मैदानाच्या आतमध्ये. 6 बाद 63. कृष्णाच एक मात्र तारणहार आहे जो या पुणे संघाला तारू शकतो, हे ओळखलेलं शितोळे साहेबांनी आणि म्हणून त्याला आत त्यांनी धाडलं. ते स्वतः बाहेर गेले आणि मला असं वाटतं हा डिसिजन त्यांचा योग्य ठरलाय. 1 षटकार त्यानं ठोकलाय. अजून जर 2 षटकार जर ठोकले, कारण चेंडू लास्ट चेंडू आहे, म्हणजे अजून एक जर षटकार मारला तर स्कोर 63च्या ऐवजी 69 होऊ शकतो. बघूया शेवटच्या चेंडूवर हा चेंडू. ओ ओव्हर पिच चेंडू, झेल होण्याची शक्यता आणि झेल टिपलाय. प्रणव जे गेल्या वर्षी फिटेस्ट प्लेअर ऑफ द इयर, फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रणवना मिळालेला. त्यांनी झेल टिपलाय. प्रणव कदम यांनी झेल टिपलेला आहे. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच
कॅमेरामॅन तिकडचे URCचे कॅमेरामॅन इकडे स्टेजवर मॅन ऑफ द मॅच अनिकेत भोईर याला पहिला मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत बाबूराव भोईर. सगळी फॅमिलीच त्यांची डॉक्टर आहे. ते त्यांचे मोठे बंधू, त्यांच्या वहिनी, त्यांच्या मिसेस, हां, आणि वडील करतात याचं काम, कंपाऊंडर, त्यांना हेल्प करतात. व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आपण इथे पाहतोय. जे फार्मसी 24/7 फार्मसी आपल्याला तिथे मिळेल. त्यानंतर एमर्जन्सीसाठी सगळे इक्विप्ड सगळी आमची लॅब आहे. सुंदर असा एंट्रन्स. ॲम्ब्युलन्स 24/7 कधीही आपण एमर्जन्सीसाठी कॉल करू शकता आणि आपले प्राण अवश्य वाचवण्याचा आम्ही व्हाईट लोटसवाले प्रयत्न करू. सुंदर असं हॉस्पिटल व्हाईट लोटस. चला पुढचे अपेक्स NMI वॉरियर्स आणि अहिल्यानगर वॉरियर्स आलेत. अहिल्यानगर कॅप्टन, अहिल्यानगर वॉरियर्स. हॅलो. चला अहिल्यानगर या, नाहीतर समोरचे कृष्णा खडके साहेब बोलतात आम्हाला बाय द्या. त्रेसष्ट धावा जमावल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमनं. आणि आता बघूया त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामधली टीम धावा चेसेबल करते की नाही. एकंदरीत 48 चेंडूंचा हा खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला सत्राचा खेळ झाल्यानंतर आता लयलूट करावी लागेल द्वितीय सत्रामध्ये. बॅटिंग करणाऱ्या पद्माला या पुढे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये खेळतीये ती आता सेकंड हाफमध्ये बॅटिंग करणारी टीम पाहायला मिळेल. ती मी म्हणेन अद्यापपर्यंत एटीएम पालघर आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये पद्माला या पुणेने 63 धावा जमवल्या. 64 धावांचं आव्हान ठेवलंय. बॅटिंग करणारा स्ट्राईक एंडला फलंदाज डॉक्टर अविनाश गावडे आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय चिराग तांडेल. या दोन्ही फलंदाजांवर मदार असणार आहे. पद्माला पुण्याचा 12th मॅन यायचं आहे नावं सांगण्यासाठी. अगदी मी विनंती करेन की ते आपला 12वा प्रतिनिधी मैदान इथे यायचा आहे व्यासपीठावर. समालोचन करतो तिथे. बॉलर नेम घ्या ना. ठीक आहे. चला दोन्ही टीमनं आपले 12वे खेळाडू पाठवा. 12वे 12th मॅन.
फर्स्ट बॉल चौका अविनाश गावडेनं मारलाय आणि या 4 धावेंच्या बरोबरीनं अगदी स्कोर कार्ड ओपन केलंय, अकाउंट ओपन केलं. गोलंदाज नंदासागर मेडिकल क्रिकेट मधला आजपर्यंत सर्व अष्टपैलू आणि श्रेष्ठ खेळाडू. हा चेंडू सरळ जातोय लॉंगॉन सीमेरेषे जवळ. क्षेत्ररक्षकानं उचलला फेकलाय गोलंदाजाकडे. तोपर्यंत चित्त्याच्या चपलाईनं एक धावा पूर्ण केली आहे. माझ्यासोबत जोडला गेलाय तो लाईव्ह प्रेक्षेपण देतोय तो अगदी मी म्हणे स्टार डॉट टेनिस क्रिकेट मधून. तुझं नाव? रोशन फराट, रोहित गाताडे सर, टिके माई सर आणि जबरदस्त स्क्वॉड पाहायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा चेंडू अगदी सोहिल तन्वीरची आठवण करून दिला चेंडू टाकला होता गोलंदाजानं. एक धाव आले आणि एका धावेनिशी धावा फलकावर धावा जमल्या गेल्या. त्या बिन बादशाह जिथे 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरले बॅटिंग करणारी टीम. एटीएम विनायक हॉस्पिटल वापी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरुद्धमध्ये पद्मालया पुणे. अगदी चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी, म्हणजे जशी मागणी तसा पुरवठा होतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलिंग. राईट आर्म राऊंड द विकेटने हा चेंडू सरळ काऊ कॉर्नर मध्ये जाणार का? मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये टप्प्यानं चेंडूला उचलला क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत धावांची लयलूट झाले. अगदी 2 धावेंच्या बरोबरीनं 8 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा फलकावर धावा जोडल्या गेल्यात 8. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 8 धावा फलकावर लागल्या. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जेवणाचा मनमुराद आनंद घेत आहेत ते आमचे रोहित गाताडे सर. इथे जेवण आलाय, जबरदस्त सलाट. हा चेंडू सरळ भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेला आणि हा येणार 4 धावेंचा. मेन पंच आणि स्क्वेअर लेग पंचांच्या रूपानं 4 धावेंचा इशारा. 4च्या बरोबरीनं का होईना आता स्कोर कार्डवर धावा जमल्या गेल्यात. 12 धावा. अगदी पहिलं षटक प्रगती पथावर असताना 12 धावा जमल्या गेल्यात. सन्माननीय सागरजी कांबळे सर यांचा यथोचित सन्मान करतील डॉक्टर रोहित कदम सरांना मी विनंती करेन की त्यांचा यथोचित शाळ श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. पाहुण्यांची मांदी आली आहे. महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग 2026 मध्ये पाहायला मिळते. देखणं आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळते. हा चेंडू सरळ भिरकावलाय अगदी मिड विकेटच्या रिदम मध्ये आणि हा येणार कार्पेटच्या दिशेने. 4 धावेंचा इशारा. या 4च्या बरोबरीनं स्कोर कार्डवर धावा जमल्या गेल्यात. 16 धावा. चांगलं क्रिकेट, अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उठवला बॅटिंग करणाऱ्या पहिल्या षटकामध्ये फलंदाजांनी. 16 धावा कुठून काढल्यात? 16 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ झाला. चांगलं क्रिकेट. पहिली ओव्हर झाली का? पहिली ओव्हर झाली. येस, पहिली ओव्हर झालेली. आपण इथे टॉस घेतोय. अपेक्स नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्स कॅप्टन कृष्णा खडके आपल्या समोर आहेत आणि अहिल्यानगर वॉरियर्सचे कॅप्टन अजित पवार, दोघांचंही आपण स्वागत करूया. संदीप मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. कोण मागतोय? अहिल्यानगरवाले. हेड आणि टेल आहे. हेड मागितलेला आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलाय आज. सगळं बाजूनी पण फक्त मॅच बाजूनी. चांगला असेल तर बुद्धी देखील चांगली राहील यात शंका नाही. परंतु वळूया सामन्याकडे. कृष्णा गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटने हा चेंडू बॅटचा एज घेतला. यष्टीरक्षकाच्या दस्तानामधून थोडा सुटला परंतु फलंदाजांनी 1 धाव काढली आणि 1 धावेच्या बरोबरीनं का होईना आता स्कोर कार्ड हलतंय. स्कोर कार्डवर 19 धावा जमल्या गेल्यात. 19 धावा जमल्या गेल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज. चांगलं क्रिकेट. फलंदाज स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. अगदी अविनाश आणि त्याच्या बरोबरीनं चिराग. क्रिकेट हा लवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फक्त बॅटला दिशा दिले. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जबरदस्त क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन थोडंसं होतं. क्षेत्ररक्षकांना थोडा सुटला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी. हे मस्त चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान व्यासपीठावर
पल्स हॉस्पिटलचे सर्व आदरणीय डॉक्टर सागर कांबळे यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय नितीन घुटुकडे डॉक्टर नितीन घुटुकडे सर आणि बघा, पाटील हॉस्पिटलच्या अगदी व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे. जबरदस्त. अद्यापपर्यंत या खेळाडूच्या नावावर जवळजवळ 20 ते 25 शतकं आहेत. जबरदस्त बॅटिंग करणारा हा फलंदाज पाहायला मिळाला अविनाश गावडे आणि जबरदस्त बॅटिंग करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. शिरूरचा हा खेळाडू आहे. अगदी लयबद्धता आहे त्याच्याकडे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि फलंदाजीसाठी आलेली ही दोन्ही जोडी अद्यापपर्यंत जबरदस्तरित्या खेळते. धावफलकावर धावा जोडल्या गेल्या 3 आणि स्कोर कार्डवर धावा जमल्या गेल्या 26 धावा. संत आणि सावध क्रिकेट म्हणावं का, क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट म्हणावं का, हा चेंडू असं आपण स्तुती करतोय परंतु गोलंदाज चाणाक्ष आहे. त्यानं बोर्ड उडवला. फलंदाज बाद झाला आणि पहिला फलंदाज बाद होणार. पहिला फलंदाज बाद झालाय आणि या दरम्यान आमचे पाहुणे व्यासपीठावर आलेले आहेत. पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टर अनघा जितेंद्र पाटील मॅडम यांचं या DPL मध्ये हार्दिक स्वागत. कृष्णा अगदी 12 चेंडूंचा खेळ झाला, 2 षटकांचा खेळ झालाय आणि 26 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. अपेक्स वॉरियर्सनं फिल्डिंग घेतल्या. नाणेफेकीचा गोल जिंकल्यानंतर यानंतरचा होणारा सामना जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तिसरा गोलंदाज कोण येणार, कर्णधार कोणाकडे चेंडू सुपूर्द करणार. फर्स्ट स्पीडअप करायचं आपल्याला. बऱ्याच मॅचेस खेळवायच्या आहेत. अगदी डे नाईटची ही स्पर्धा महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 आहे. देखणं आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळते. असं म्हणतात ना की सुरुवात केली होती टीके माई सरांनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा आणि निर्विक्रम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती या अनुषंगाने टीके माई सरांनी या शृंखलेची सुरुवात केली होती डॉक्टर प्रीमियर लीग 2026 ची. आणि आता पाहायला मिळते कृष्णा गरुड गोलंदाजाचं नाव काय, मयूर गोलंदाज आला. नवीन मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकणार. अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अशी शंका नाहीये. फलंदाज स्ट्राईक एंडला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तो फलंदाज प्रवीण कदम. जबरदस्त फटका. 6 धावेंच्या बरोबरीनं अविनाश गावडे जबरदस्त बॅटिंग करताना आपल्या कर्णधाराच्या विश्वासाला सार्थ फरीद शिरूरचा हा खेळाडू आहे. जबरदस्त शिरूरचा राजा त्याला म्हटलं जातं. अगदी 20 ते 25 शतकं त्याच्या नावावर आहेत सर. म्हणजे या खेळाडूची तितकी एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू म्हणून तो नावलौकिक आहे. महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग 2026 मध्ये देखणं आणि दिमागदार फलंदाजी करणारा हा शिरूरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटची पंढरी सातत्याने या उन्हाच्या कटाक्षामध्ये या NSMच्या ग्राउंडवर पाहायला मिळते. टीके माई सर. कृष्णा सातपुते जसा टेनिस क्रिकेट मधला सचिन तेंडुलकर ज्याला म्हणतात तो कृष्णा सातपुतेच्या बरोबरीनं या फलंदाजानं फलंदाजी केली आहे. आणि तो फलंदाज मी म्हणेन या मैदानाच्या आतमध्ये अविनाश गावडे पाहायला मिळतो. शिरूरचा हा खेळाडू. अगदी जबरदस्त मॅच. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. पद्मालया पुणे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये खेळते ATM विनायक पालघर टीम वापी. अगदी 1 धाव आले. फिल्डरचा चांगला कटाक्ष होता, थोडीशी भंबल, परंतु 2 धावेंच्या बरोबरीनं अगदी स्कोर कार्डवर धावा जमल्या गेल्या. संदीप मुंडे सर 34 धावा. आमचे बंधू अमीर राणे यांचं देखील आम्ही या महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करते जर जेवायचं असेल तर जेवणाचा मनमुराद आनंद घ्या. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आणि वळतोय सामन्याकडे जिथे मॅच पाहायला मिळते पद्मावती पुणे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये ATM पालघर विनायक वापी यांच्या बरोबरीनं. मेन पंचांचा स्वेरचा इशारा येतोय आणि या स्वेरच्या मदतीनं धावा फलकावर धावा जमल्या गेल्यात. 35 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जिथे 64 धावा सर करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला.
हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेला भिडकावला फलंदाजांनी. एक धाव आले. एका धावेच्या बरोबरीनं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि हेच तर क्रिकेट आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या खेळात मी सातत्यानं वारकरी संप्रदायामध्ये ती ओळ म्हणतोय की उपजिले ते नासिले, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमे. जो परिभ्रमणासारखा फिरत राहणारा खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. जो सातत्यानं सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. जर तर आणि जर तर शिवाय क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही. टीके माई सर. डॉट चेंडू. फलंदाजानं बॅट भिरकावले. यष्टीरक्षकानं दस्तानामध्ये घेतलाय. निर्धाव चेंडूची फेकी होते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 8 षटकांचा हा दुसरा सत्र पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये 63 धावा जमल्या गेल्यात. आमिर राणे तुमचं स्वागत करतो. आमच्या बंधूंनी तुम्ही विनंती लावली. टीके माई सर आमचे गुरु आहेत, त्यांना देखील भेटा. अगदी डॉट चेंडू नंतर एक धावा आली आणि एका धावेच्या बरोबरीने धावा फलकावर धावा जोडल्या गेल्या. 38 धावा. अगदी तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 38 धावा जोडल्या गेल्यात. 31 चेंडू आणि 26 धावांची गरज असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा चेंडू जबरदस्त फटका. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून साजेसा फटका. क्षेत्ररक्षकांना बाउंड्री लाईन मध्ये काऊ कॉर्नर मध्ये पकडलाय आणि फेकला यष्टीरक्षकाकडे. तोपर्यंत फलंदाजाने एक धाव पूर्ण केले आणि एका धावेनिशी 39 धावा. रोहित गाताडे दोन्ही काम करतात. एकीकडे संदीप मुंडेंच्या बरोबरीनं ते स्कोर कार्ड मोबाईलवर दाखवतात, एकीकडे जेवणाचा आस्वाद. म्हणजे असं म्हणतात ना, जेवण पण आणि मॅचचा अपडेट पण. म्हणजे कटाक्ष असलेला हा आपल्याला स्कोरर पाहायला मिळतो. रायगडमध्ये सातत्यानं बऱ्याच टुर्नामेंट केल्या. जशा आमच्या टीके माई सरांनी अगदी रायगडचा कोना कोना धुंडून काढला, तसा हा स्कोरर म्हणून रोहित गाताडेचं नाव क्रमांकाने घेतलं जात आहे. एक 4-5 स्कोर असेल. ताऱ्याचा सुदर्शन पाटील असेल, चौकचा रोहित पवार असेल, आणि या सगळ्यांची नावं आमच्या तोंडामध्ये असतात. यावेळेस नवीन गोलंदाज आलाय कृष्णा गरुड. वैयक्तिक दुसरं, ज्यानं पहिल्या षटकामध्ये अगदी 16 धावा खर्च के, दुसऱ्या 10 धावा खर्च केल्या होता, ते 4थं षटक टाकतोय. तुम्ही म्हणे या आशेने कृष्णा गरुड. हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकला. अगदी मी म्हणेन खोलवर पद्धतीचा चेंडू. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचा झाला, यार्कर पद्धतीचा चेंडू टाकला आणि एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावर धावा जोडल्या गेल्यात. 40 धावा. 40 धावा. संत आणि सावध क्रिकेट म्हणावं का. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बॅटिंग करताना फिल्डिंग करणाऱ्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये बॅटिंग करणारी पालघर टीम पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 29 बॉल मध्ये 24 धावेंची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या पालघर टीमला. एका धावेच्या बरोबरीनं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि या 2च्या बरोबरीनं धावा फलकावर धावा जोडल्या गेल्यात. 42. समीकरण बदलत राहतंय. क्रिकेटचं एक गणित आहे. गणिताप्रमाणे सातत्यानं बदलणाऱ्या खेळामध्ये धावा फलक वधारतोय. धावा फलकावर धावा लागल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. 42 धावा. 42 धावा लागल्या स्कोरबोर्डवर. अद्यापपर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 28 चेंडू आणि 22 धावांची गरज असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमला पद्मालया पुणे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये खेळती आहे ती अगदी मी म्हणेन पालघर टीम. 28 चेंडू मध्ये 22 धावांचं समीकरण पाहायला मिळते. अगदी 22 धावा. पहिलं सामन्यामध्ये टीके माई सर 72 धावा जमल्या आणि सामना टाय पाहायला मिळालेला आपल्याला. परंतु या सामन्यामध्ये वेगळं गणित पाहायला मिळते ते मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू कृष्णाचा. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला साजीसा फटका. फलंदाजानं जाणलंय, क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय आणि निर्धाव चेंडूची फेकी होते. चेंडू जरी बॅटने खेळून काढला तिथे सन्मान दिला फलंदाजांनी गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकाला. डॉट चेंडू. हा लोअर पुढलाच पद्धतीचा चेंडू सरळ मिड विकेट रिझम मध्ये आणि हा येणारा मेन पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले पंच. 4 धावेंचा इशारा आणि 4च्या बरोबरीनं का होईना 46 स्कोर कार्डवर धावा लागल्यात. अगदी समीकरण बदललंय. येणारे चेंडू असणार आहेत ते अद्यापपर्यंत
26 चेंडू 18 धावांची गरज आहे. वैयक्तिक 40 धावा संख्येवर खेळतोय. आपण उगाच म्हटलो नाही की या फलंदाजानं 20 ते 25 शतकं ठोकली. शिरूरचा हा राजा म्हटला. कृष्णा सातपुतेच्या बरोबरीनं सातत्यानं क्रिकेट खेळणारा हा हे डॉक्टर पाहायला मिळतात. ते मी म्हणेन या वेळेस बॅटिंग करताना 40 धावा झाल्यात वैयक्तिक. अगदी 10 धावा काढल्या. 18 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत तर अर्धशतक होईल. म्हणजे आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक मारणारा हा पहिला खेळाडू पाहायला मिळेल. लॉगऑन आणि लॉगऑफच्या मधून सीमेरेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी हा गगनचुंबी येणारा षटकार आणि हा 6 धावेंच्या बरोबरीनं काय म्हणाल सर या फलंदाजाच्या बाबतीमध्ये? 46 धावा कुठून काढल्यात? ज्यानं शिरूरचा राजा म्हटला जातो, ज्याच्या नावावर 20 ते 25 शतकं आहेत. आणि मी म्हणेन आमचे सचिन मोकल या क्षणी आले, त्यांचं देखील आपण या डॉक्टर प्रीमियर लीग 2026 मध्ये स्वागत करूया. हा नक्कीच समीर सेन्सिबल क्रिकेटर आहेत. वेळ जशी असेल तसे खेळणारे क्रिकेटर आहेत. अजिबात म्हणजे आडवे तिडवे फटके नाही मारले त्यांनी. चांगल्या चेंडूचा सन्मान दिला त्यांनी. सिंगल काढले, कधी धाव पण नाही घेतल्या. इजाज कुरेशी, कृष्णा सातपुते यांच्या बरोबर खेळलेले हे प्रोफेशनल खेळाडू आहेत. नुसते डॉक्टर नाहीत तर त्याच्याबरोबर प्रोफेशनल क्रिकेटर आहेत. त्यांचं आपण मनापासून कौतुक केलं, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. आत्ताच या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये आदरणीय डॉक्टर वैभव मोकल साहेबांचं आगमन झालेलं आहे. पनवेल ग्रामीण डॉक्टर असोसिएशनचे प्रेसिडेंट आदरणीय डॉक्टर वैभव मोकल सर आणि त्यांच्या सुवद्य पत्नी मोकल मॅडम याही इथे आलेल्या आहेत. त्या मॅडमचंही हार्दिक हार्दिक स्वागत. मी त्याचप्रमाणे डॉक्टर सागर कांबळे पल्स हॉस्पिटल आणि नितीन घोटोकडे साहेब आणि डॉक्टर अनगा जितेंद्र पाटील यांचं स्वागत. मी सागर कांबळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर वैभव मोकल साहेबांचं आपण स्वागत करावं. पनवेल ग्रामीण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर वैभव मोकल साहेबांचं स्वागत. डॉक्टर सागर कांबळे पल्स हॉस्पिटलचे सर्व त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन करा. मी मोकल मॅडमनाही विनंती करतो की आपण हा सन्मान आणि स्वागत स्वीकारण्यासाठी कृपया यावं. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
देखा जाए अभी भी 20 गेंदे 10 रनों की जरूरत है। बल्लेबाज को जानना होगा ये डॉट गेंद आता हुआ, लेकिन इस डॉट गेंद के बावजूद स्कोर कार्ड रुका हुआ, स्कोर कार्ड के ऊपर निजी स्कोर कार्ड के ऊपर रन जोड़ चुके हैं 54 रन। अभी भी आने वाली 19 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। 19 गेंदे 10 रनों की जरूरत। बल्लेबाज को अभी जानना होगा कि स्ट्राइक दिया जाए अविनाश गावड़े सर को। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं निजी 48 रन पे 21 गेंदे 48 रन, अच्छी बल्लेबाजी। लेकिन यहाँ पे आता हुआ है बेहतरीन जवळ क्षेत्ररक्षकानं चेंडू फेकलाय तोपर्यंत फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केले आणि एका धावेनिशी धावफलक वधारलाय। धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात 61। अजूनही 3 धावेंची गरज आहे। कुलभूषण शितोले जबरदस्त लाजवाब गोलंदाजी, अगदी जबरदस्त कर्णधाराच्या विश्वासाला गोलंदाजी करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळतोय। 3 धावेंची गरज आहे, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। हा चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय। 1 धाव पूर्ण आणि दुसरा कन्व्हर्ट केलाय या 2 फलंदाजांनी आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं स्कोर लेवल झालाय। अगदी मी म्हणेन 63 धावा जमल्यात 63 आणि अगदी एका धावेची गरज आहे बैटिंग करणाऱ्या टीमला। यकीनन देखा जाए अच्छी गेंदबाजी की थी इस गेंदबाज ने सर, लेकिन अच्छी बल्लेबाजी भी हुई इस बैटिंग करने वाली टीम की, जिसके प्रतिस्पर्धी पद्मावती पुणे और उसके विपरीत बल्लेबाजी करने वाली टीम देखने को मिल जाए वापी टीम, अगदी पालघर वापी टीम। अभी भी आने वाली गेंदे 12 और जीतने के लिए 1 रन की जरूरत है। क्रिकेट का मसला है, कुछ भी हो सकता है और इसी बीच स्ट्राइक रोटेट होता हुआ नया गेंदबाज आ जाएगा। गेंदबाजी के ऊपर 6वां 7वां गोलंदाज ना, नए गेंदबाज का नाम निखिल। अभी भी आने वाली गेंदे 12 और जीतने के लिए 1 रन। क्रिकेट में ऐसी 12 गेंदे 1 रन, लेकिन ये मसला अविनाश सर आउट होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर स्कोर कार्ड निजी 63 रन, आने वाली गेंदे 12 और जीतने के लिए 1 रन। 12 गेंदे 1 रन। अच्छी क्रिकेट मैदान के बीच देखा जाए तो बल्लेबाज और गेंदबाजों का ये मसला देखा जाए तो देखना पड़ेगा। यकीनन देखा जाए लेफ्ट हैंड बैटर बल्लेबाज राइट आर्म राउंड विकेट से और आने वाली 12 गेंदे पे 1 रन और जीतता हुआ ये वापी टीम अपने पद्मावती पुणे इसके बीच प्रतिस्पर्धी बीच में ये मैच देखा जाए तो जीतने वाली टीम पालघर एटीएम विनायक हॉस्पिटल